आणि सध्याची ही थेट पुण्यामधली दृश्य आपण बघतोय। आरोपी निलेश चव्हाण याला घेऊन आता शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। पोलीस आता इथून रवाना होत आहेत कोर्टाच्या दिशेने। फरार निलेश चव्हाण याला 10 दिवसांच्या नंतर अटक करण्यात आलेली होती। भारत नेपाळ बॉर्डरवरून निलेश चव्हाण याला अटक करण्यात आलेली होती आणि अगदी काही वेळामध्ये आता पुणे सत्र न्यायालयामध्ये निलेश चव्हाण याला हजर केलं जाणार आहे। 10 दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता, चकवा देत होता आणि त्यानंतर अखेर त्याला अटक करण्यात आलेली होती। वैष्णवी हगवण्याच्या आत्महत्या प्रकरणामधला निलेश चव्हाण हा एक आरोपी आहे। वैष्णवीचं बाळ ज्याच्याकडे होतं तोच हा निलेश चव्हाण आहे, ज्याने बंदुकीच्या धाकानं वैष्णवीच्या कुटुंबियांना धमकावलं सुद्धा होतं। याच निलेश चव्हाणला शोधण्यासाठी पोलिसांची पथकं गेले 10 दिवस शोध घेत होती आणि अखेर 10व्या दिवशी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला होता। मंदार गोंजरी आमचे प्रतिनिधी आहेत। मंदार, निलेश चव्हाणला बावधन पोलीस घेऊन निघालेले आहेत शिवाजीनगरच्या जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यासाठी। काल त्याला अटक करण्यात आली होती सकाळी आणि 24 तासाच्या आत एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करणं गरजेचं असतं आणि त्या दृष्टीने लवकर या निलेश चव्हाणला घेऊन पोलीस निघालेले आहेत आणि त्याच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात येईल। कारण मुख्य जो गुन्हा आहे वैष्णवीच्या छळवणुकीचा त्यामध्ये त्याला सहआरोपी करण्यात आलेला आहे आणि आधी अटक केलेले जे आरोपी आहेत लता आणि करिश्मा हगवणे यांचे मोबाईल त्याच्याकडे असण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने देखील त्याची चौकशी करण्याची गरज आहे। बाळाची हेळसांड केल्याचा तर गुन्हा आहेच त्याच्यावरती आणि त्यामुळे त्याची पोलीस कोठडी मागणार आहेत पोलीस आणि त्यानंतर मग पोलिसांची पुढची दिशा ठरणार आहे तपासाची। अगदी मंदार, धन्यवाद या माहितीसाठी। तर निलेश चव्हाणला घेऊन आता पोलीस शिवाजीनगर कोर्टाकडे रवाना झालेले आहेत। मध्यरात्री निलेश चव्हाण याला घेऊन पोलीस पुण्यामध्ये पोहोचलेले होते।